गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही तुमचं डेमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डेमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये ओव्हरऑल काय चाललेलं आहे. तर शुक्रवारी US मार्केट हे थोडंसं आपण काय म्हणू शकतो की मिक्स क्लोज झालेलं आहे. थोडंसं आपण काय म्हणू शकतो की हायर साईडला कन्सॉलिडेशन चालू आहे, त्यामुळे फार काही तिथे काळजी करण्याची कुठलीच गोष्ट नाही. आता शुक्रवारचं जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये FISनं पुन्हा 1300 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट 2500 कोटींचं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं आहे. आता अशी न्यूज आहे की हे लोक बाईंग का करतायत एंड ऑफ द इयर, म्हणजेच आपले DIs FISपेक्षा बाईंग जास्त का करतायत. तर त्यांचा जो नेट ॲसेट व्हॅल्यू असतो तर तो मेंटेन करण्यासाठी ते मार्केटला खाली जाऊ देऊ शकत नाहीत. कारण जर मार्केट खाली आलं तर स्टॉक प्राइसेस खाली येतील आणि जी एंड ऑफ द इयर म्हणजे आपली इयर एंडला जी NAV येते त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू तर ती डाऊन होईल आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बिझनेसवरती बॅडली होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे असणारी जी कॅश आहे तर ते कॅश ते डिप्लॉय करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे मार्केटला एक कुशन नक्कीच आहे, हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ओव्हरऑल जर आता आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ॲज युजल मिक्स आहेत. फार काही कोणी डाऊन नाही, कुणी काही फार अप नाही. आता याचाच इम्पॅक्ट आपल्याला गिफ्ट निफ्टीवरतीही पाहायला मिळतोय. गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट फ्लॅट आहे, परंतु शुक्रवारी संध्याकाळी गिफ्ट निफ्टी ऑलरेडी 70-80 पॉईंटपर्यंत डाऊन झाली होती, परंतु ते पूर्णच्या पूर्ण रिकवर होऊन मार्केट आता साधारण एक 10-15 पॉईंटच्या आसपास प्लसमध्ये दिसत आहे. मग असं होण्यामागचं कारण काय, तर बेसिकली दोन न्यूज आहेत. एक न्यूज मी शुक्रवारी तुम्हाला सांगितली होती, पुन्हा सांगतो. तर सगळ्यात पहिली न्यूज आहे ती म्हणजेच की गव्हर्नमेंट म्हणजे असे गव्हर्नमेंट ऑफिशियल्सकडनं काही स्टेटमेंट लीक केले गेलेत की गव्हर्नमेंट 15 लाखापर्यंत इन्कम टॅक्स जे आहे तर ते फ्री करू शकते आणि ह्या येणाऱ्या 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये हे घडू शकतं. त्यानंतर सेकंड न्यूज आहे की जी इंडस्ट्रियल असोसिएशन आहे तर त्यांनी गव्हर्नमेंटकडे रिक्वेस्ट पाठवलेली आहे की पेट्रोलियम प्रॉडक्टवरती जे काही एक्साईज लागतो तर त्याच्यामध्ये काहीतरी रिडक्शन करावं, थोडंसं एक्झम्पशन द्यावं. कारण जनरली काय असतं की जेव्हा बजेट येणार असतं तेव्हा गव्हर्नमेंट स्वतःहून जे काही इंडस्ट्रीमधले वेगवेगळे मोठमोठे लोक आहेत किंवा मग आपण काय म्हणू शकतो की मोठमोठे बिझनेसमन आहेत, त्यानंतर इंडस्ट्रियल असोसिएशन्स वगैरे आहेत, तर यांच्याकडनं फीडबॅक मागवत असतात की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे आणि या पद्धतीने ते डिझाईन केलं जातं बजेट. म्हणजेच काय, याच्यामध्ये लॉजिकली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इकॉनॉमीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे गव्हर्नमेंटने ॲक्नॉलेज केलेलं आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या न्यूज आता येत आहेत की आता आपल्याला काहीतरी रिलीफ लोकांना द्यावं लागेल. म्हणजेच येणारं हे जे बजेट आहे याच्यामध्ये लोकांना, सर्वसामान्य माणसांना, इंडस्ट्रीला बऱ्यापैकी रिलीफ हा मिळू शकतो, हे आपल्याला एकंदर दिसून येते. त्यामुळे ही गोष्ट पुन्हा मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मे बी जोपर्यंत जे काही थर्ड क्वार्टरचे रिझल्ट आहेत तर ते साधारण यायला जानेवारीच्या 12-13 तारखेपासून सुरुवात होईल. म्हणजे तोपर्यंत मार्केट तग धरून राहू शकतं. अदरवाईज हळूहळू एक एक स्टेप वर जात साधारण 24,000च्या आसपास जाऊन कुठेतरी रेस्ट घेऊ शकतं आणि त्यानंतर जर रिझल्ट एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले येऊ लागले तर मग मार्केट पुन्हा एकदा रॅली करेल. इट्स कॉल्ड बजेट रॅली. त्यामुळे आपल्याला मार्केटवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मार्केट चांगल्यापैकी मुवमेंट करू शकतं आणि स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ही फार आपण काय म्हणू शकतो की स्पेसिफाय असू शकते. म्हणजे जरी इंडेक्स खाली आला तरी प्रत्येक स्टॉक खाली येईल असं नाही, किंवा इंडेक्स वर गेला तरी प्रत्येक स्टॉक वर जाईल असंही बिलकुल नाही. त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते यामध्ये. मग आता ॲझम्पशन सुरू होईल की कोणाचे रिझल्ट चांगले येतील, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर ते कुठल्या इंडस्ट्रीला, कुठल्या सेक्टरला अफेक्ट करतील त्यांचे डिसिजन्स, हे सगळे रुमर्स आता सुरू होतील, लोकांचे ॲनालिसिस सुरू होतील आणि त्याप्रमाणे लोक डिसिजन घ्यायला सुरुवात करतील. तर याचा पूर्णपणे ओव्हरऑल इम्पॅक्ट आपल्याला जगाच्याही इकॉनॉमीमध्ये आणि प्लस इंडियन इकॉनॉमीमध्ये सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. तर आता आठवड्याची सुरुवातच आहे. जर ओपन इंटरेस्ट जर आपण पाहायचं म्हटलं तर 23,500ला खूप हायेस्ट पुट रायटिंग झालेलं आहे की जिथे
200 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते टच करतं. त्यामुळे तिथनं सहजासहजी मार्केट खाली जाऊ देतील अशी परिस्थिती सध्या तरी नाही. त्यानंतर हायर साईडला जर आपण पाहिलं तर 24,000ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय की मार्केटमध्ये एक 400-500 पॉईंटची रेंज आहे, परंतु मार्केट एकदम जर आपण डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती जर पाहिलं तर चॉपी झोनमध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय की ज्या बाजूला मार्केट ब्रेक करेल, आयदर 24,050 जर हायर साईडला ब्रेक केला किंवा डाऊन साईडला 23,600 किंवा 550च्या जो झोन जिथपर्यंत मार्केट एकदा येऊन गेलेला आहे, तो जर समजा डाऊन साईडला ब्रेक केला तर ज्या बाजूलाही मार्केट ब्रेक करेल तर त्या बाजूला एक चांगलं मुवमेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर मग या पद्धतीने आपण आपले ट्रेड्स, इन्व्हेस्टमेंट्स नक्कीच प्लॅन करायला हवेत. तर मग पाहूयात की आज पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बिल्ड होत येते. परंतु जोपर्यंत ॲज अ ऑप्शन बायर जर तुम्ही काम करत असाल तर जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेऊ नये असं माझं मत आहे. कारण इंडिया विक्स प्रचंड डाऊन झालेला आहे आणि याचंच तुम्हाला नुकसान होऊ शकतं. कारण सध्याची सिच्युएशन ही ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये आहे, ना की ऑप्शन बायरच्या. ओके, त्यामुळे जर आपण FIचा इंडेक्स डेटा जर पाहिला तर इंडेक्समध्ये त्यांनी लॉंग पोझिशन ज्या आहेत तर त्या बिल्डअप केलेल्या आहेत शुक्रवारी. म्हणजेच काय, एकंदर जर आपण पाहिलं तर FIs सध्या तरी मार्केटवरती बुलिश आहेत. त्यामुळे मार्केटला आपण हायर साईडला पाहायला हरकत नाही असं म्हणायला काही अडचण नाही. परंतु हे सगळं आपण स्टॉक स्पेसिफिक पाहिलं पाहिजे आणि इंडेक्स स्पेसिफिक पाहिलं पाहिजे. त्यामुळे पूर्ण दिवसभर आपण मार्केटवरती लक्ष ठेवायला हवं. कुठल्या बाजूला मार्केट ब्रेक करतंय किंवा काय होतंय किंवा अजूनही चॉपी झोनमध्ये मार्केट राहते का, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित ॲक्नॉलेज करायला हव्यात. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.